आज तिखट पदार्थ बनवूया म्हणजे चिवडा। तर शेंगदाणे तळून घेतलेत आणि डाळवा सुद्धा तळून घेतीये। इथे हे भाजके मुरमुरे आहेत, त्याला चाळून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला खोबरं आणि थोडेसे काजू आणि बदाम तळून घ्यायचेत। हे बघू शकताय तुम्ही। आणि हे झालं की याच्यामध्ये थोडेसे मनुके तळून घेतीये आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर सुद्धा आपल्याला त्याच तेलामध्ये तळून घ्यायचं। आणि हा लसूण टाकलाय, लसूण टाकला की झाकण झाकून ठेवायचं। लसूण सुद्धा तळून झालाय आपला। आता ह्याच तेलामध्ये आपल्याला फोडणी मारायची आहे। तर याच्यामध्ये मी जिरं मोहरी टाकली आहे, त्यानंतर हळद, मिरची पावडर आणि मेन जो आपला मसाला आहे तो म्हणजे आहे चिवडा मसाला। तर मी ते चिवडा मसाला सुद्धा टाकला याच्यामध्ये, अर्धीच पुडी वापरलेली आहे आणि 1 मोठा चमचा मीठ परफेक्ट आहे याच्यामध्ये। तर हे बघू शकताय सगळा जे मसाला आहे आपला बनवून झाला। आता या मुरमुऱ्यांमध्ये आपल्याला तळलेले जे साहित्य आहे ते टाकून घ्यायचे। याच्यामध्ये शेंगदाणे, डाळवा आणि हे सगळं मिक्स आपण भाजून तळून घेतलं होतं ते टाकलंय आणि मसाला वरून टाकायचा आणि सगळं जे आहे ना व्यवस्थित हलवून घ्यायचं। मसाला थोडा साईडला ठेवायचा, अगोदर अर्धाच मसाला टाकून घ्यायचा आणि मिक्स करायचं आणि परत सगळा जो मसाला आहे तो मी इथं वापरलेला आहे बरं का। तर मस्त आपला चिवडा रेडी झालेला आहे।